जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आपण पाहतोय की पुण्याच्या वेशीवर आगमन झालेलं आहे। संगमवाडी चौकमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये पुणेकरांनी स्वागत केलेलं आहे आणि फुलांचा वर्षाव पालखीच्या रथावर करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की माऊली माऊली आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष हा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतो आणि पूर्णपणे भक्तिमय वातावरण आहे। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत हे पुणेकरांनी केलेलं आहे। सकाळी आकुर्डीवरून प्रस्थान ठेवल्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांचा पालखीचा सोहळा हा पुण्यामध्ये आता पोहोचलेला आहे आणि आपण पाहतोय की मोठं भक्तिमय वातावरण आणि आनंदाचा उत्साह हा आपल्याला पाहायला मिळतोय। आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विराजमान आहेत आणि काल आपण पाहिलं की आकुर्डीला पालखी मुक्कामी होती आणि आज सकाळी ती निघालेली होती आणि आता पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहरामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहिलं की ही दृश्य मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत आता पुणेकरांकडून करण्यात आलेलं आहे। आकर्षक सजवलेल्या बैलजोड्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ज्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं सारथ्य करतायत। खरं तर पंढरपूरपर्यंत याच बैलजोडीने संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ आहे तो जाणार आहे। त्याच्या आधी हा उत्साह आपण पाहतोय की संगमवाडी चौकमध्ये या संपूर्ण पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने नागरिक पुणेकर आणि वारकरी हे सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। याच संगमवाडी चौकमध्ये आपण पाहिलं की संत ज्ञानराज यांची पालखी आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा सोहळा हा एकत्र येत असतो। या दोन्ही पालख्यांचा संगम खरं तर या ठिकाणी होतो आणि त्यामुळे आपण पाहिलं की मोठा उत्साह आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत पुणेकरांकडून करण्यात येत आहे। त्याआधी ही दृश्य आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे तो आता पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला आहे। आकर्षक फुलांनी सजलेल्या रथामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता मजल दर मजल करत हे सगळे वारकरी हा सगळा वारकऱ्यांचा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। एक मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे। यंदा संख्या मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची आहे। आपण पाहिलं की दोन्ही पालख्यांमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि विठुनामाचा गजर ज्ञानबा तुकारामचा जय घोष करत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। आपण पाहतोय की आता संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। पुणेकर मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आपण पाहतोय की माऊलींचं स्वागत असो किंवा तुकोबांचं स्वागत करण्यासाठी पुण्यनगरीतनं मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। या शिवाजीनगर संगमवाडी चौकामध्ये हे सगळे नागरिक आहेत ते माऊलींचं आणि तुकोबांचं स्वागत करण्यासाठी दुपारपासून खरं तर थांबलेले होते आणि आपण आताही पाहिलं की मोठा उत्साह या वारकऱ्यांमध्ये आहे। पुणेकरांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये या पालख्यांचं स्वागत आता केलेलं आहे आणि आकर्षक फुलांनी सजलेल्या रथामध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी विराजमान आहे, पादुका विराजमान आहेत आणि इथं आपण पाहतोय की आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी सुद्धा स्वागत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं केलेलं आहे। या रथावर आपण पाहतोय की योगीराज महाराज आहेत जे आळंदी देवस्थानचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आळंदीच्या देवस्थानकडून देखील संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात येत आहे। खरं तर डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सगळा सोहळा आहे। आपण पाहिलं की लाखोंच्या संख्येने वारकरी हे या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी कहाणी ऐकायला मिळतो आणि सकाळपासूनच वारकरी आहेत ते पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। खरं तर आपण पाहिलं की हा सगळा वारकरी संप्रदाय हा अखंड समतेचा संदेश देणारा आहे आणि त्यामुळेच गेल्या वर्षानुवर्षांची वारीची परंपरा आपल्याला आज तागायतही अशाच पद्धतीने सुरू असलेली पाहायला मिळत आहे आणि आता आपण हे दृश्य पाहतोय की एक मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आहे आणि दुसरीकडे आता हा संपूर्ण संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा आता पुण्याच्या वेशीवर आलेला आहे।
माऊली माऊली आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत होते. आपण पाहतोय की चांदीच्या रथामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बैलजोडी आहे ती या रथाचं सारथ्य करते. हे पुन्हा एकदा आपण संत तुकाराम महाराज यांचं दर्शन हे LS मराठीच्या प्रेक्षकांना घडवणार आहोत. मोठा उत्साह आणि एक भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळते. पुणेकरांनी मोठी गर्दी आहे ती संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी केलेली आहे आणि LS मराठीच्या माध्यमातूनही आपण घर बसल्या प्रेक्षकांना हे संत तुकाराम महाराज यांचं दर्शन आहे ते सुद्धा घडवत आहोत. मोठा उत्साह खरं तर वारकऱ्यांमध्ये आणि पुणेकरांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि आता संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुढे प्रस्थान झालेली आहे आणि पुणे शहरातून ती आता आज पुण्यातल्या नानापेठ परिसरामध्ये निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे. उद्या दिवसभर आपल्याला संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे ती आपल्याला याच पुण्यामध्ये असणार आहे आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी पुण्यामध्ये आता दाखल झाल्याचं चित्र आहे ते सुद्धा पाहायला मिळते आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये आता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत आहे ते सुद्धा आता पुणेकरांनी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं सुद्धा आगमन होणार आहे. पण आता मोठ्या उत्साहामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत आहे ते सुद्धा पुणेकरांनी केलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पुणे.